अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात घडलेली ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. अनकवाडी येथील तरुण सर्पमित्र शुभम विगे यांनी असा काही प्रयोग करून दाखवला आहे ज्याची कल्पना देखील सामान्य माणसाला धाडसाची ठरेल. धामण जातीच्या सापाच्या अंड्यातून तब्बल 70 दिवस काळजीपूर्वक निगा राखून पिल्ले बाहेर काढण्याचा पराक्रम त्याने केलाय. सर्प संवर्धनासाठी तालुक्यातील हा पहिलाच आणि ऐतिहासिक प्रयत्न ठरलेला आहे. ही कहाणी सुरू झाली कावली वसाड येथे. काही दिवसापूर्वी सर्पमित्र समीर नेवारे यांनी धामण साप रेस्क्यू केला. सायंकाळ झाल्यामुळे तो साप सुरक्षितपणे भरणीत ठेवला आला होता, पण तेवढ्यातच एक थरार घटना घडली. त्या सापाने भरणीत अंडी गाठली. ही माहिती मिळताच अनुभवी सर्पमित्र शुभम विगे त्वरित पुढे सरसावले. धामण सापाला जंगलात सोडण्यात आले, मात्र त्या मौल्यवान अंड्यांची जबाबदारी शुभमकडे सोपवण्यात आली. पण मित्रांनो, हे काम साधं नव्हतं, कारण सापाची अंडी बाहेर काढून पिल्ले जिवंत ठेवणं म्हणजे मोठं आव्हानच. शुभमने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अंडी भुसभुशीत माती आणि लाकडी भुशाने भरलेल्या प्लॅस्टिक स्ट्रेमध्ये काळजीपूर्वक ठेवण्यात आली. नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यासाठी त्याने दिवसरात्र झटून प्रयत्न केले. एक छोटी चूक झाली असती तर सगळा प्रयोग अपयशी ठरला असता, पण त्याच्या जिद्दीपुढे संकटाने देखील हार मानली. शेवटी तो क्षण आला. तब्बल 70 दिवसांच्या अथक परिश्रमातून अंड्यातून निरोगी ताजेतवाने पिल्ले बाहेर आली. काही दिवस त्यांची काळजी घेतल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ती पिल्ले पुन्हा जंगलात सोडण्यात आली. मित्रांनो, हा फक्त एक प्रयोग नाही, तर धैर्य, संवेदनशीलता आणि निसर्गावरच्या प्रेमाचे एक जिवंत उदाहरण आहे. सर्प संवर्धन क्षेत्रात तिवसा तालुक्याचा लौकिक या घटनेमुळे चांगलाच वाढला आहे. स्वतः शुभम विगे म्हणतात, जेव्हा धामण सापाला सोडले तेव्हा अंडी हस्तगत केली, पुस्तकातून प्रक्रिया अभ्यासली, वन विभागाला माहिती दिली, सातत्यानं काळजी घेतली आणि अखेर या अंड्यातून पिल्ले बाहेर काढण्यात यश मिळालं. हा माझा पहिला पण अविस्मरणीय अनुभव होता. ही कहाणी आपल्याला सांगते, जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य होते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.